आणि पहिलं असं वाटायचं दादा म्हणजे काय, अजितदादा दादा म्हणजे पवार यांना काय, भोर पण तालुक्यात मेडत मध्ये श्रद्धांजली आलं म्हणजे असं वाहिली. वाटायचं भोर हे जाऊ तालुक्यातील द्या. पण हिरडोस आता मावळे इतकं आनंद तलावातील वाटून गेला, बुलगुट या पण आता ठिकाणी कुणाशी आनंद आदरणीय ठेवा. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या यावेळी भगिनींना हिरडोस अश्रू पौरप्रमुख अनावर झालेत. पदाधिकारी काय आणि शब्द कार्यकर्ते बोलावेत, असंख्य म्हणजे अजितदादा प्रेमी दुःखाचे शब्द, उपस्थित होते आनंदाचे शब्द. आणि आता यावेळेस काही दादाची घडलेली प्रत्येक गोष्ट, छायाचित्र आणि व्हिडिओ प्रत्येक अजिंक्य घटना आठवते. फाउंडेशन या ठिकाणी संस्थाप्रतिनिधी केशव कुठून आलाय तुम्ही साळीकर आणि मी गोडबोले हडपसर वरून यांच्या आले. मला हस्ते सकाळी 11 वाजता समजताच मी कुठेही न जाता डिरेक्टली इकडेच आले. तर ही घटना अत्यंत दुःखदायी होती. असं वाटलं पण नव्हतं की असं काही होईल म्हणून. दादांनी आमच्यासारख्या मुलींसाठी लाडकी बहीण योजना, अजून बरेच काही योजना अशा काढल्या की त्यांनी सामान्य जनतेचं आणि सामान्य गरीब महिलांचं कल्याण होईल. आणि अजूनही दादा खूप काही करणार होते आमच्या महिलांसाठी, पण ते कुठेतरी असं विस्कळीत झालं. त्यामुळे आज मनामध्ये खूपच दुःखाची भावना व्यक्त होत आहे. बघा, धडाडीचे कुठलेही निर्णय असू दे, शरद पवार साहेब ज्यावेळेस संरक्षण मंत्री होते, केंद्रीय संरक्षण मंत्री होते, त्यावेळेस त्या संरक्षण खात्यामध्ये महिलांचा सहभाग असावा हा अतिशय धडाडीचा मोठा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला होता. त्याप्रमाणे दादा सुद्धा धडाडीचे निर्णय घेणारे होते. अतिशय शब्द कुंठित झालेले आहेत, शब्द सुचत नाहीत. अश्रू आणि शब्द या दोन्ही गोष्टी एकत्र येत आहेत. सर, आपण कुठून आलायत? माझं नाव स्वप्नील ठाकूर आहे. मी धुळ्यावरून आलेलो आहे. चक्क मला 10-11ला कळाल्याबरोबर मी माझी गाडीला स्टार्टर मारलं. त्यांचं काम धुळ्यामध्ये खानदेशी लोकांमध्ये पण खूप छान काम केलेलं दादांनी. बारामती नसून पूर्ण आपले हायवे, मुंबई आग्रा हायवे राहू द्या, पूर्ण महाराष्ट्रातले रोड एवढे डेव्हलप केलेले आहे. ही दुःखद घटना खूप वाईट होऊन गेलेली आहे. भावपूर्ण आताच अमरावतीच्या ताईंनी सांगितलं की मी तिकडे कामाला आहे. मी ऍक्टर आहे, डायरेक्टर आहे. मी चित्रपट किंवा कला क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जात असतो आणि तिथे गेल्यानंतर हा कलावंत बारामतीचा आहे तर एक वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. खूप आदर, सन्मान. आणि जर काही लोक त्रास देणार असतील तर नको, हा बारामतीचा आहे, हा डायरेक्ट दादांना फोन करेन आणि ती व्यथा वगैरे सांगेल, आपण नको त्यांना काय त्रास द्यायला, अशी तिथे भावना असायची. कारण विदर्भ, महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश म्हणजे अगदी यवतमाळ इकडे असू द्या, इकडे नंदुरबार असू द्या, इकडे सांगली असू द्या, तर कुठेही गेलं तरी बारामतीचं संपूर्ण देशामध्ये नाव आहे. आणि दादांनी आता होणे नाही एवढंच भावना ही सगळ्यांची आहे. सगळ्यांच्या धावपट्टीचा हा एंड आहे. आणि हे जे विमान पडलंय हे जर कदाचित धावपट्टीवरती जरी कोसळलं असतं तरी नुकसान कमी प्रमाणात झालं असतं, परंतु खडबडीत रस्ता, डोंगर म्हणजे टेकडी आहे आणि त्या ठिकाणी पडल्यामुळे प्रचंड असा मोठा स्फोट झालाय. सर, आपण कुठून आलाय आणि आपल्याला ही बातमी कळल्यानंतर काय माझी भावना होती, कसं म्हणजे कळलं तुम्हाला? मी रामदास झेंडे, मार्केट कमिटी संचालक, श्रीगोंदा. सकाळी मला 9च्या दरम्यान बातमी कळाली. मी जेवण करत होतो. खालचा घास खाली राहिला, वरचा घास वर. अतिशय वाईट घटना. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा हा नेता अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेला. ही बातमी सगळ्यांना दुःखदायक, हृदयदावक अशा प्रकारची घटना घडली. निशब्द दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. बघा, येणारा प्रत्येक कार्यकर्ता निशब्द म्हणतोय संपलं. हे आता आपलं बारामतीकरांची किंबहुना दौंड, इंदापूर, श्रीगोंदा, दादा संपूर्ण बारामतीचे नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या दादा. कारण कामाचा धडाका जो काय असतो हा दादांकडून प्रत्येक राजकारण्यांनी तसंच कार्यकर्त्यांनी सुद्धा तसाच काहीसा पांडा पाडून अतिशय प्रामाणिकपणे काम होणार असेल तर 100% दादा तात्काळ निर्णय घेऊन ते काम तडीस नेणार. आणि जर होणार नसेल तर तोंडावरती सांगणार की ते काम होणार नाही. आणि अशा या दादांना सर्वजण सासरून नाही निरोप देणार. ज्या ठिकाणी विमान क्रॅश झाले तुम्ही पाठीमागं आमच्या कॅमेरामॅनने दाखवले, पाठीमागं ज्या ठिकाणी विमान क्रॅश झाले त्याच्या अगदी 50 फुटावरती आपण या ठिकाणी आलो. सकाळी सकाळी हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा दिवस गणला जाईल इथून पुढं. आणि हा फक्त दादा जे होते हे राष्ट्रवादीचे नेते होते, ते महाराष्ट्र राज्याचे नेते होते. आणि दादाकडे एक आदरानं, देशाच्या पातळीवर दादांकडे आदरानं पाण्याची होती. सर, आपण कुठून आलाय जरा 2 शब्द? आम्ही अहमदनगर, श्रीगोंदा तालुका इथून आलेलो आहेत. आम्ही दादांना शब्द श्रद्धांजली. कॅमेरामॅन संकेतसह मी चंद्रकांत लोंढे, थेट गोजोबे बारामती येथून. धन्यवाद. समजत नाही त्यांना काय बोलावं काय नाही. सर, आपण कुठून हडपसर मधून तुम्हाला ही बातमी कधी कळली आणि केल्यानंतर तात्काळ तुमची काही प्रतिक्रिया? मी दादांचा कार्यकर्ता आहे. मी राहिला हडपसरमध्ये. माझं नाव आकाश देवकर. मला समज जसं मला थोडंसं हे झालं
मी त्याच्यामुळे दादांना नाही का भावपूर्ण द्यायला इथपर्यंत आलो. दादापर्यंत पोचू शकत नाही कारण आत्ता सगळे मंत्री, सगळे जेवढे पदाधिकारी हे सगळेजण दादांना भेटायला, दादांना संधी द्यायला आले आहेत. पण आम्हाला त्यांच्यापर्यंत काय भेटू शकत नाही दादांना, म्हणजे दादांपर्यंत आम्ही पोचू शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही ज्या घटनास्थळी दादांचं घटना झाली त्या ठिकाणी दादांना भावपूर्ण संधी द्यायला आम्ही आलेलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना एकदम वचन झाल्या. दादा VIP लोक आता तिथं त्यांच्या दादांच्या पार्थिवापाशी आहेत, त्यामुळे त्यांना तिथं जाता येत नाही. म्हणून या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी प्लेन केलं झालं त्या ठिकाणी येऊन सासरू नायनाने श्रद्धांजली वाहिली. धन्यवाद.